प्रश्न 19. समभुज त्रिकोणात 3 समान वर्तुळे अशा रीतीने अंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करील. प्रश्न 9 सेंटीमीटर बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 समान वर्तुळे वरील सूचनेनुसार काढा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर समभुज त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे. त्याची बाजू आहे 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर आपण रेषा काढून घ्या. ती कागदाच्या थोड्या खालच्या बाजूला काढा. त्याला BC आणि त्याचं माप लिहा. या पद्धतीने कंपासमध्ये BC अंतर घ्या, म्हणजे 9 सेंटीमीटर. B बिंदूवर कंपास ठेवून BCच्या वरती एक कंस करा आणि त्याला छेदणारा C बिंदूवरून एक कंस करा. तर A बिंदू मिळाला, त्याला A नाव द्या. AB आणि AC हे तंतोतंत जोडा. अशा पद्धतीने हा समभुज त्रिकोण तयार झालेला आहे. त्यानंतर कोन B हा दुभागायचा आहे. इथे कोन दुभागण्याची कृती आपल्याला करायची. अंदाजे अंतर घेऊन कंस करायचा. C वरही त्याच पद्धतीने कंस करायचा आहे आणि तो कंस निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दुभागायचे आहे. दुभागताना अगदी काटेकोरपणे आणि पेन्सिल टोकदार असली पाहिजे, म्हणजे पुढील तिन्ही वर्तुळे बरोबर येतील. अशा पद्धतीने दुभागल्यानंतर या दुभाजक रेषा दोन्ही कोणांमधून त्रिकोणाच्या बाजूपर्यंत आपल्याला त्या वाढवायच्या आहेत. त्या वाढवल्यानंतर समोरच्या बाजूचे 2 भाग झालेले आहेत ते चेक करायचं आहे. त्या मध्यबिंदूला आपण O नाव दिलेले आहे. कर्कटकाच्या सहाय्याने हे त्रिकोणाच्या बाजू बरोबर दुभागले की नाही या चेक करायच्या आहेत. त्या बरोबर असतील तरच पुढे आपण कृती करणार आहोत. AO जोडल्यानंतर BC वर तो लंब आपण टाकलेला आहे. त्याला M नाव दिलं. त्यानंतर ते बरोबर 2 भाग झाले की नाही BCचे ते चेक करा. त्यानंतर किंवा OBC हा जो कोन आहे तो आपल्याला दुभागायचा आहे. कोन दुभागणे कृती या ठिकाणी करायची आहे. पेन्सिल टोकदार असली पाहिजे, म्हणजे आपलं वर्तुळ जे आहे ते बरोबर येईल. दुभागताना आणि ते जोडताना ते 2 बिंदू बरोबर एका रेषेमध्ये जोडा आणि ते त्या लंबापर्यंत आपण वाढवायचे. तिथं जो बिंदू मिळाला त्याला P नाव द्या. अशा पद्धतीने P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू मिळालेला आहे. PM या अंतर घेऊन त्या OBC त्रिकोणात वर्तुळ काढा. ती बरोबर त्रिकोणाच्या एका बाजूला स्पर्श केलेला आणि वरच्या 2 बाजूंना स्पर्श केलेला आपल्याला दिसेल. नंतर इतर 2 वर्तुळांचे केंद्रबिंदू आपण OP अंतराने मिळवायचे आहेत. त्या बिंदूंना नाव द्या Q आणि R. अशा पद्धतीने PM अंतर घेऊन Q बिंदूवर कंपास ठेवा आणि तिथं एक वर्तुळ काढा. ते बरोबर त्रिकोणाच्या एका बाजूला आणि शेजारील वर्तुळास स्पर्श करील. तसंच R बिंदूवर कंपास ठेवून वर्तुळ काढा. अशा पद्धतीने त्रिकोणात 3 वर्तुळे काढणे. धन्यवाद.